आपल्याला राज्यपाल करण्याचं आश्वासन अमित शहांनी दिल्याचा दावा आनंदराव अडसूळ यांनी केलाय। त्याचसोबत हे आश्वासन 15 दिवसांमध्ये पूर्ण केलं नाही तर आपण नवनीत राणा यांच्या विरोधामध्ये कोर्टात जाऊ असा इशारा सुद्धा अडसूळांनी दिलाय। बघूयात। राज्यपाल पदावरून आनंदराव अडसूळ संतापले। अडसूळांनी दिला 15 दिवसांचा अल्टिमेटम। अडसूळ आणि राणा यांच्यामधला संघर्ष अधिक तीव्र होणार। 15-20 दिवस थांबेन आणि मी ते ॲप्लिकेशन करेन सुप्रीम कोर्टामध्ये। राज्यपाल पदाच्या मुद्द्यावरून शिंदे गटाचे नेते आणि माजी खासदार आनंदराव अडसूळांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतलाय। सत्तेत सहभागी होताना अमित शहांनी आपल्याला राज्यपाल पद देण्याचं आश्वासन दिलं होतं असं आनंदराव म्हणतात। मात्र त्यांनी दिलेलं आश्वासन अजूनही पूर्ण झालेलं नाही। त्यामुळे आणखी 15 दिवस वाट बघणार असल्याचं सांगत त्यांनी वरिष्ठांना थेट इशाराच दिलाय। आनंदराव अडसूळांच्या या वक्तव्यामुळे महायुतीमधल्या कुरबुरींमध्ये आणखी एका गोष्टीची भर पडली आहे। डेप्युटी चीफ मिनिस्टरच्या गोष्टीला जवळ 25 महिने झाले। अमित शहाच्या गोष्टीला आता जवळपास 2-2.5 महिने झाले। परवाही मिळलो त्यावेळी अजूनही आम्ही करणार आहोत म्हणून सांगतायत, पण प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा आहे। त्यामुळे 15-20 दिवस थांबेन आणि मी ते ॲप्लिकेशन करेन सुप्रीम कोर्टामध्ये। महायुतीच्या नावाखाली 3 पक्ष एकत्र येताना अनेकांना आपल्या जुन्या विरोधकांकडे कानाडोळा करावा लागला होता। त्यापैकीच अडसूळ आणि राणा एकमेकांचे कट्टर विरोधक असणाऱ्यांना महायुतीसाठी एकत्र यावं लागलं खरं, पण एकत्र आल्यानंतरही अडसूळांनी राणा दाम्पत्यावरती टीका करणं काही सोडलं नाही। जर येत्या 15 दिवसांमध्ये राज्यपाल पदाच्या संदर्भात हालचाली केल्या नाहीत तर आता अडसूळांनी राणांच्या विरोधात थेट कोर्टात जायचा इशारा दिलाय। तर जी सोय आहे क्रिएटिव्ह ॲप्लिकेशन करणं सुप्रीम कोर्टामध्ये ते मी करणार आहे। त्या ठिकाणी 3, 4, 5 जज असू शकतात आणि त्या माध्यमातून योग्य तो निर्णय होऊ शकतो। आनंदराव अडसूळ ज्या प्रकरणाचा उल्लेख करतायत ते प्रकरण नेमकं काय आहे बघूयात। 2018ला आनंदराव अडसूळांकडून मुंबई हायकोर्टामध्ये राणांच्या जात प्रमाणपत्राच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली। जात पडताळणी समितीनं कागदपत्र तपासली नसल्याचा आरोप याचिकेमधून करण्यात आला। जातीचा दाखला बनावट आणि गैरपद्धतीनं बनवल्याचा हायकोर्टाने निर्णय दिला। हायकोर्टाच्या निर्णयामुळे नवनीत राणांची खासदारकी रद्द होण्याची वेळ आली। हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात राणांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आणि सर्वोच्च न्यायालयानं जात प्रमाणपत्र कायम ठेवलं। आज आनंदराव अडसूळ जे वक्तव्य करत आहे, मला असं वाटतं त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे। वयाप्रमाणे त्यांना आता आराम करण्याची गरज आहे। राज्यपाल बनवणे हे बनवणे अशा प्रकारचं वक्तव्य करून त्यांनी दाखवून दिलं आहे की मानसिक संतुलन बिघडलं आहे। त्यांना खऱ्या अर्थानं आता आराम करायची तर गरज आहेच, पण चांगल्या डॉक्टरची ट्रीटमेंट घेणंसुद्धा जरुरी आहे। त्यासाठी जे काही खर्च लागेल तो मी करायला तयार आहे। महाराष्ट्राच्या राज्यपालपदी काहीच दिवसांपूर्वी CP राधाकृष्णन यांची नियुक्ती झाली आहे, तर हरिभाऊ बागडेंना राजस्थानचं राज्यपालपद मिळालं। त्याचवेळी अडसूळ पिता पुत्रांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली होती। आता त्याचाच पुनरुच्चार अडसूळांनी केलाय। येत्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुती असो की महाविकास आघाडी यांच्यामध्ये उमेदवारीवरून रस्सीखेच होणं स्वाभाविक आहे। मात्र थेट केंद्रीय गृहमंत्री आणि मोदींच्या नंतरचे भाजपचे दुसरे मोठे नेते असणाऱ्या अमित शहांनी शब्द मोडल्याचा दावा अडसूळांनी केल्यामुळे महायुतीमध्ये आता कोंडी होणार इतकं नक्की। प्रणय निर्माणसह यामिनी दळवी, ABP माझा, अमरावती। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।